महिला आरोग्य जागृतीतून समाज सक्षमीकरणाचा संदेश. राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर. ग्रामीण महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे म्हणजे संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होणे होय. या उद्देशाने बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात महिला आरोग्यावर विशेष भर देत व्यापक जनजागृती करण्यात आली. पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात महिलांना मासिक पाळीतील स्वच्छता, रक्तक्षय, गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भवती महिलांची काळजी, संतुलित आहार, मधुमेह व रक्तदाब नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खेडकर व डॉक्टर प्रीती मगर यांनी महिलांशी थेट संवाद साधत आरोग्यविषयक गैरसमज दूर केले. तसेच टी शेख, के शिंदे, बी अंतरकर, बी पवार, डी भोईटे, के कांबळे व बी सानप, के शेळके, योगिता वायकर, गयाबाई सपकाळ व संगीता शिंदे यांनी तपासणी व समुपदेशनात मोलाचे योगदान दिले. हे शिबिर शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे 1 यांच्या विद्यमाने दिनांक 5 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान माळी-बाभुळगाव, तालुका पाथर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर बी चौरे, कार्यक्रम प्रमुख अधिकारी प्राध्यापक सुरेखा चिमटे तसेच प्राध्यापक अनिल नारखेडे व प्राध्यापक इंद्रजित बोरले करीत असून स्वयंसेवकांनी सेवाभावाने उपक्रम यशस्वी केला. प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. तुम्हाला कशामार्फत म्हणजे तुम्हाला पाठवलं इथं याच्यावर? शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे 1 व बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर या अंतर्गत माळी बाभुळगाव या ठिकाणी आम्ही विशेष हिवाळी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय भैरवजी आव्हाड साहेब, तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी चौरे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्राध्यापिका सुरेखा चिमटे, इंद्रजित बोरले, अनिल नारखेडे आणि सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांच्या माध्यमातून आम्ही माळी बाभुळगाव या ठिकाणी 7 दिवसीय हिवाळी शिबिराचं आयोजन केलंय. या आयोजनामध्ये आम्ही माळी बाभुळगाव गावातील महिलांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून सर्व स्वयंसेविका आणि गावातील महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे. या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून महिलांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या समजावून घेऊन त्या महिलांना आम्ही हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. ओके. मग तुमच्या शाळेचे किती मुले आहेत कॉलेजच्या वगैरे? 25 मुलं आणि 25 मुली, म्हणजे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका असे 50 स्वयंसेवकांचं आमचं शिबिर संपन्न होते. पूर्ण 7 दिवस तुम्ही थांबणार आहेत का? हो, पूर्ण 7 दिवसीय आमचं हे शिबिर आहे. अच्छा, ठीक आहे. शिक्षण उपसंचालक पुणे विभाग आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय यांनी जे विशेष हिवाळी शिबिर, जे श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलेले आहे 5 जानेवारी ते 10 जानेवारी या सप्ताहात, त्यामध्ये आज बाभुळगाव येथे विशेष आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आले. त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे आरोग्य शिबिर पार पडत आहे. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व किशोरवयीन मुली तसेच गावातील महिला यांचे सगळ्यांचं आपण एकत्रीकरण करून विशेषतः किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल प्रबोधन, तसेच त्यांचे रक्ताच्या तपासणीमध्ये आपण हिमोग्लोबिन तपासणी सोबतच थायरॉइडच्या तपासण्या आणि एक HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक रक्ताची तपासणी असते. आपल्याला तर माहितच आहे की थॅलेसेमियाचे जे बालक जन्माला येतात त्यांना लाईफ लॉंग आयुष्यभर त्यांना थॅलेसेमियासाठी ब्लड ट्रान्सफ्युजन घेण्याची गरज पडू शकते. पण महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून आता आपण प्रत्येक ऍडोलेसंट गर्ल म्हणजे किशोरवयीन मुलगी आणि गरोदर माता यांची HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट, स्क्रीनिंग टेस्ट केली जाते, रक्त तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये त्या मुलीला किंवा त्या गरोदर मातेला थॅलेसेमिया नावाचं काही घटक आहेत का हे समजलं जातं आणि मग पुढील होणाऱ्या अपत्यावर ते सगळे जे आहेत आपण टाळू शकतो. ती एक तपासणी आपण घेतली. थायरॉइड फंक्शन टेस्ट, ते पण महत्वाचं आहे, कारण थायरॉइड लेवल आपल्या शरीरातल्या आपल्या मुलींचं आणि गरोदर मातेचं स्वतःचं त्यांचं आरोग्य आणि वाढणाऱ्या बाळाचं आरोग्य पण ते नियंत्रित करतं. त्याच्यामुळे ती तपासणी पण तितकीच महत्वाची, ती पण आज आपण करतोय. या सर्व किशोरवयीन मुलींचं आणि महिलांचं
HIV बद्दल जे आमचं ICTC सेंटर अतिशय उत्कृष्टपणे काम करतं उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथील, तर हे ICTC सेंटर अंतर्गत या सर्वांचं आपण HIV बद्दलचं जनजागृती, प्रबोधन, नंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायचे, समजा एखादा HIV ग्रस्त पॉझिटिव्ह आला तर त्याला कशी ट्रीटमेंट द्यायची, कशी वागणूक द्यायची याच्याबद्दल पण प्रबोधन करण्यात आलं. आणि महिलांसाठी खास करून आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे NCD नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सरचं निदान, स्क्रीनिंग टेस्ट केलं जातं महिलांचं, पुरुषांचं. आज आपण इथे महिलांसाठी जी स्क्रीनिंग टेस्टची खास सुविधा या आरोग्य शिबिरामध्ये आपण महिलांना उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं मौखिक आरोग्य कसं राखावं, म्हणजे तुम्ही तंबाखू मिश्री लावू नये, स्वतःचं मौखिक आरोग्य कसं ठेवावं, ओरल कॅन्सरची आपण स्क्रीनिंग करतो की कुठे काही तुमच्या तोंडाला आतून पांढरा चट्टा आलाय का, त्याच्या जर आला असेल तर त्याला पुढे काय करायचं. नंतर ब्रेस्ट कॅन्सर जे आपण म्हणतो की छातीतली, स्तनातली जी गाठ असते त्याचं जर निदान लवकर करण्यात आलं तर ते 100% तो क्युअर होऊ शकतो. मग तुम्ही स्वतः स्तनाची तपासणी दर महिन्याच्या 1 तारखेला कशी करायची याचं प्रबोधन करण्यात आलं. स्वतः प्रत्येक पेशंटचं त्यानुसार पण तपासणी करण्यात आली त्या महिलांची. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याची पण एक स्क्रीनिंग टेस्ट प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे सुरू केलेली आहे. त्याला VIA टेस्ट म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला लवकर समजतं की महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो का, तर त्या सगळ्या तपासण्या या आरोग्य शिबिरामध्ये पार पडत आहेत. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे मी विशेषतः आभार मानते की त्यांच्या पुढाकाराने आम्हाला ते वेळोवेळी वेगवेगळे आरोग्य शिबिर असो, नंतर ब्लड डोनेशन कॅम्प असो, हे आयोजित केले जातात. आम्हाला आमंत्रित केले जाते. त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या माध्यमातून आपण महिलांना, मुलींना आरोग्य सेवा देण्याचं काम करतो. आणि नक्कीच या आरोग्य शिबिराचा महिलांना आणि सर्व किशोरी मुलींना फायदा होईल असं मला वाटते. धन्यवाद. आमच्या स्टार इंडिया वन तर्फे तुम्ही महिलांसाठी काय संदेश द्याल? आरोग्य अधिकारी आहात तुम्ही. महिलांना मी एकच संदेश देऊ शकते की तुम्ही स्वतःची आहार आणि आरोग्याची काळजी घेणे. स्वतःचा आहार आपण म्हणतो परिपूर्ण आणि पोषक आहार घ्यावा, पण त्याच्यामध्ये सर्व युक्त म्हणजे लोहयुक्त आहाराबरोबर तुमचं व्हिटॅमिन C असलेली फळं जी उपलब्ध असतात ग्रामीण भागात, पेरू, सफरचंद, नंतर तुमचं कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, गुळ, शेंगदाणे, याच्यासोबतच स्वतःचं मौखिक आरोग्य, स्वतःचं लैंगिक आरोग्य आणि स्वतःची वेळोवेळी तपासणी, स्वतःची स्तनाची तपासणी, तंबाखू असलेली मिश्री न वापरणे, नंतर आपण किशोरवयीन मुलींना त्यांना शिक्षण देणे, त्यांचं पण आरोग्य राखणे, हे सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि थोडी जरी शंका असेल, थोडं जरी तुम्हाला काही त्रास असेल, महिला स्वतःचं आजार लपवतात, पण स्तनामध्ये कुठली गाठ असेल किंवा पांढरं पाणी जात असेल तर विनासंकोच उपजिल्हा रुग्णालय येथे पाथर्डी येऊन तिथे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची खूप दैनंदिन काळजी घ्यावी, दर महिन्याला काळजी घ्यावी. आणि स्वतः हेल्दी राहिलं तर तुम्ही तुमचं स्वतःचं कुटुंब पण सुखी ठेवाल, निरोगी ठेवाल. एवढंच बोलून मी त्यांना संदेश देऊ इच्छिते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.